वेरूळ लेणी महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ, जे 6व्या ते 12व्या शतकातील भारतीय पाषाण शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. आणि इथेच घडून येते तेजाशी भेट. वेरूळ येथील लेणी क्रमांक 10 मध्ये पाहायला मिळणारा किरणोत्सव हा प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा एक अद्भुत संगम आहे. ही केवळ योगायोगाने घडलेली घटना किंवा चमत्कार नसून प्राचीन वास्तुविशारदांनी लेणीचे प्रवेशद्वार आणि आतील गाभारा अशा रीतीने कोरला आहे की वर्षाच्या विशिष्ट दिवशी सूर्याचा कोन लेणीतील मुख्य मूर्तीवर पडेल. ही लेणी अशा कोनात कोरलेली आहे की सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन प्रवासाचा अचूक अंदाज घेऊन मूर्तीची उंची आणि खिडकीची जागा निश्चित केली गेली आहे. दरवर्षी 10 मार्च हा या किरणोत्सवाचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे बुद्ध मूर्तीच्या मुखावर अगदी सरळ रेषेत आणि स्थिर पडतात. वेरूळच्या काळोख्या लेणीत जेव्हा सोन्यासारखी पिवळी धमक किरणे बुद्धांच्या शांत मुद्रेवर पडतात, तेव्हा ते दृश्य शब्दातीत असते. ध्यानावस्थेत असलेल्या बुद्धांच्या चेहऱ्यावर जेव्हा प्रकाश पडतो, तेव्हा त्यांच्या ओठांवरील ते स्मितहास्य अधिकच खुलून दिसते. जणू ते अत्त दीपो भव या संदेशाचे जिवंत रूप वाटते. त्यांचा चेहऱ्यावरील हा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा उदय होण्याचं प्रतीक मानला जातो. हा सोहळा दर्शवतो की मानव निर्मित कला आणि निसर्ग जेव्हा एकमेकांशी सुसंगत होतात, तेव्हाच खऱ्या सौंदर्याची निर्मिती होते. सूर्याचा तो सौम्य स्पर्श आणि त्या क्षणीची लेणीतील शांतता पाहणाऱ्याला एका वेगळ्याच ध्यानावस्थेत घेऊन जाते. त्या काळी आजच्या सारखी आधुनिक उपकरणे जसे लेझर लेवल किंवा होका यंत्र हे सर्व नसतानाही केवळ निसर्गाच्या निरीक्षणावरून एवढी अचूक रचना करणे हे त्यावेळच्या कारागिरांच्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडवते. मुख्य तारखेच्या आधी आणि नंतर म्हणजे 9 मार्च आणि 11 मार्च रोजी देखील हा सोहळा अनुभवता येतो. परंतु या दिवशी सूर्यकिरणे थोडी तिरपी असतात. साधारणपणे सायंकाळी 4:30 ते 5:15 दरम्यान हा प्रकाश सोहळा पाहायला मिळतो. फेब्रुवारीमध्ये सूर्याचा कोन हळूहळू बदलत असतो, परंतु मूर्तीचा चेहरा पूर्णपणे प्रकाशमान होण्याचे अचूक गणित 10 मार्चच्या सुमारास जुळून येते. त्यामुळे 10 मार्च हीच या सोहळ्याची सर्वात महत्त्वाची तारीख मानली जाते. काळोख्या लेणीत अचानक बुद्धांचा चेहरा प्रकाशमान होतो, तेव्हा मूर्तीच्या पाठीमागे असलेल्या प्रभामंडळावर देखील प्रकाशाचे दर्शन होते. त्यामुळे मूर्ती जिवंत असल्याचा भास होतो. शिल्पांच्या त्या नक्षीमधूनही किरण चालत येती, तथागतांच्या चरणापाशी लीन होऊन राहती. कधी ओठांवर स्मित हास्य, कधी नयनी तेज पडे, विज्ञानाचे अद्भुत कोडे डोळ्यांसमोर उडे. नकोत दिवे नको मशाली, निसर्ग उजळून येतो, माणसाच्या कौशल्याला सूर्य साक्ष देतो. अत्त दीपो भव सांगतो तो प्रकाशाचा कण, वेरूळच्या त्या लेण्यांमध्ये उजळे चैतन्य क्षण. जय भीम, नमो बुद्धाय.